नमस्कार प्रेक्षक हो, रोकठोकमध्ये आपलं स्वागत। मी अजित चव्हाण। आज आपण आलो मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शहापूरमध्ये। शहापूर आणि आसपासच्या परिसरातल्या 2-3 तालुक्यांनी मुंबईच्या विकासासाठी महत्त्वाचं योगदान दिलंय। देशाच्या आर्थिक राजधानीला पाणी इथून जातं। इथून महत्त्वाच्या सगळ्या अशा ज्या नाड्या आहेत, मग ती पेट्रोलची लाईन असेल, रेल्वे लाईन असेल, अशा महत्त्वाच्या सगळ्या नाड्या या 2-3 तालुक्यांच्या जमिनीतून गेल्या। त्यासाठी इथल्या शेतकऱ्यानं, इथल्या भूमिपुत्रानं मोठा त्याग केलेला आहे। मात्र आता पुन्हा एकदा इथून मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग जातोय आणि त्यावरून शेतकऱ्यांचा विरोध टोकालाय। आज रोकटोकमध्ये याच ज्वलंत प्रश्नावरती चर्चा करण्याकरता आपण थेट इथे फील्डवरती आलोत। या सगळ्या तालुक्यांमधले शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, या प्रश्नासाठी काम करणारे संघर्ष समितीचे कार्यकर्ते आणि नेते, या लोकप्रतिनिधी या परिसराचे जे प्रतिनिधित्व करतात, ते या कार्यक्रमामध्ये जनतेची भूमिका मांडण्याकरता आणि काय नेमकं सरकारच्या मनात आहे ते सांगण्याकरता आलेले आहेत। आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी असलेल्या मान्यवरांची रोकटोकच्या सुरुवातीला ओळख करून घेऊयात। आपल्याबरोबर मिलिंद भोईर आहेत। मिलिंद भोईर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3च्या शेतकरी संघर्ष समितीचे नेते आहेत। मिलिंद भोईर, रोकटोकमध्ये तुमचं स्वागत। त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि नेते किसनराव कथोरे आहेत। किसनरावजी, आपलंही स्वागत। या लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत कपिल पाटील। कपिलजी, या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत। त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार आहेत पांडुरंग बरोरा। पांडुरंगजी, आपलंही खूप खूप स्वागत। आपल्याबरोबर विनायक पवार आहेत, इथल्या शेतकरी संघर्ष समितीचे नेते। विनायकरावजी, तुमचंही स्वागत। आपण थेट या कार्यक्रमामध्ये महत्त्वाचा हा जो मुद्दा आहे की का शेतकऱ्यांना जमिनी द्यायच्या नाही आहेत, काय शेतकऱ्यांच्या मनामध्ये शंका आहेत, या सर्व शंकांचे निरसन लोकप्रतिनिधींनी केलेलं नाहीये का? प्रशासन त्याला अपुरं पडलं का? इथल्या लोकप्रतिनिधींची, सर्वसामान्यांची आणि इतरांची काय नेमकी भावना आहे? ताई, या संपूर्ण परिसरामधल्या लोकांची या प्रकल्पाच्या करता काय नेमकी भावना आहे? आज लोकप्रतिनिधींच्या समोर आपण काय मांडाल मत आपलं? सगळ्यात प्रथम जी 24 तासचे मी आभार मानते की आपण आमचा आवाज ऐकून घेण्याकरता इथपर्यंत पोहोचलात। माझं पहिलं म्हणणं आहे की आमचे जे प्रश्न आहेत, आमच्या शहापूर तालुक्याने किंवा ह्या तिन्ही चारी तालुक्यांनी आजपर्यंत खूप या राज्याकरता खूप योगदान दिलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाची आर्थिक नाडी, आपली आर्थिक प्रश्न, आर्थिक जी राज्य आहे, आपलं राज्याची राजधानी आहे मुंबई, या मुंबईला जगवण्याचं काम आमच्या शहापूर तालुका करते। कारण मुंबईला पाणी पुरवठा करणारी चारही धरणं आमच्या शहापूर तालुक्यातनं जातात। आजपर्यंत आमच्या शहापूर तालुक्याने या धरणांमधनं एवढं पाणी दिलंय। तुम्ही या संघर्ष समिती करता काम करता, काय झालं नेमकं? लोकांच्या पर्यंत जनजागृती नाही आहे का या सगळ्या प्रश्न? का नेमकं काय, किती जमीन घेणार आहे, काय घेणार आहे, काय नेमका एवढा टोकाचा विरोध काय आहे? नाही, आत्तापर्यंत आम्ही त्यांचे GR बघितलेत। त्या GRमध्ये आत्तापर्यंत आम्ही, म्हणजे त्यांचे GR नेहमी वेगळे निघतच राहतात, नवीन। आता मध्ये जुलैमध्ये काढल्यानंतर परत आता 4 जानेवारीपासून नवीन GR काढला, परत नवीन बदल केले त्याच्यामध्ये। लोकांना काहीतरी खोट्या हमीच दाखवायला सुरुवात केली। जे हे पॅकेज वाढवले आम्ही, जे प्रत्यक्षात आहे ते लोकांपर्यंत नीट पोहोचत नाही। आपण पुन्हा सविस्तर बोलूच या प्रतिक्रियेनंतर आपण लोकप्रतिनिधींकडे जाऊयात। खासदार साहेब, तुमच्या छोट्या प्रतिक्रियेपासून आपण सुरुवात करू, सगळ्यांशी बोलू आणि पुन्हा मग जनतेत आपण जाऊयात। काय या सगळ्यामध्ये नेमकी अडचण आहे? शेतकऱ्यांचा विरोध काय आहे? लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या मनामध्ये काय आहे? एकंदरीतच विचार आपण जर केला तर शहापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांची ज्या गेल्या अनेक दिवसापासूनची भावना आहे, ती भावना बरोबर आहे। त्याच्याबद्दल काही कोणाच्या मनात दुमत असण्याचं कारण नाही। कारण जितकी धरणं शहापूर तालुक्यात झाली त्याच्यासाठी शेतकऱ्यांची जागा गेली, त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकरी पॅनिक झालेले आहेत। आता हे समृद्धी मार्ग आल्यानंतर साहजिकच शेतकऱ्यांना असं वाटणं स्वाभाविक आहे की सगळ्या प्रकल्पासाठी आमच्या जागा जातात आणि आम्हाला योग्य तो मोबदला मिळत नाही, अशा प्रकारची भावना शेतकऱ्याच्या मनामध्ये येणं ह्याच्यात काही चुकीचं आहे किंवा गैर आहे? पांडुरंगरावजी, विरोधी पक्षाचं प्रतिनिधित्व तुम्ही या ठिकाणी करता। खासदार साहेब म्हणतात की आपण लोकांपर्यंत माहिती पोहोचवूया, मग काय नेमकं सरकार इतके दिवस करतंय? का शेतकऱ्यांच्या मनामध्ये इतका टोकाचा या सगळ्याला विरोध आहे? काय तुमचं मत आहे याबद्दल? या नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग, या महामार्गासाठी मुळात शेतकरी पहिल्या दिवसापासून जमीन द्यायला तयार नाहीत। एवढी धरणं झाली, मनमाड पेट्रोल पाईपलाईन गेली, छोटे आता टावर लाईनची जाळं अख्ख्या मुंबईला पाडग्याला त्या ठिकाणी एक सेंटर आहे MSCBचे, तिथले सर्व टावरचे लाईन्स याच तालुक्यातून जात आहेत। म्हणून आमच्या शेतकऱ्यांनी पहिल्या दिवसापासून भूमिका घेतलेली आहे की या प्रकल्पाला जमिनी द्यायची नाही। आणि या शेतकरी समिती, मी इथले लोकप्रतिनिधी होते, या मतदारसंघाचा आमदार, भले विरोधी पक्षाचा असलो पण तरी पण
खासदारी सत्ताधारी पक्षाचं आहे, पण त्यांची भूमिका तीच आहे की शेतकऱ्यांचं हित त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून पहिल्या दिवसापासून माझी भूमिका ती आहे की थेट सरकारने हे नवीन जी आर बदलण्याच्या ऐवजी थेट सरकारने या शेतकऱ्यांची चर्चा केली पाहिजे आणि त्या पद्धतीने ते जी आरची बदल त्या ठिकाणी झाला शेतकऱ्यांची पाहिजे. चर्चा केली पाहिजे असं तुम्ही म्हणताय आमदार साहेब. विनायकराव, काय नेमकी तुमची मागणी आहे? संघर्ष समितीचे तुम्ही नेतृत्व करताय, सत्ताधारी जे इथले लोकप्रतिनिधी आहेत ते सरकारची भाषा बोलतायत का? प्रश्न असा आहे, पॅकेज 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 हे नेमके आहे काय? पॅकेज हे फसवा गाजर आहे, ही भूलथापा आहेत. तर मुळात शेतकऱ्याला ह्या पॅकेजमध्ये जायचंच नाही. कारण आमच्या ह्या ठाणे जिल्ह्याचा इतिहास घेतला किंवा शहापूर तालुक्याचा मोठा इतिहास घेतला तर संपूर्ण मुंबईला पाणी पुरवठा करणारी धरणं अशी शहापूरमध्येच आहेत. हजारो एकर जमीन ही त्याच्यासाठी दिलेली आहेत. टॉवर लाईन असतील त्याच्यासाठी ही जमीन तीच आहे. हा महामार्ग असेल याच्यासाठी ही जमीन गेलेली आहे. रेल्वे असेल रेल्वेसाठी जमीन गेलेली आहे. एवढ्या सगळ्या गोष्टींना शेतकरी जमीन देऊन देऊन शेतकऱ्याकडे जमीन राहिली नाही. आता मुळात भौगोलिक परिस्थितीचा विचार केला तर फॉरेस्टचं प्रमाण किती आहे आणि लागवडयोग्य शेतीचं प्रमाण किती आहे, तर लागवडयोग्य शेतीचं प्रमाण एवढा अल्प आहे आणि त्या अल्प प्रमाणामध्ये हा जाणारा महामार्ग आहे हा केवळ एकट्या तालुक्यातून 65 किलोमीटर जातो आणि त्याच्या रुंदीचा विस्तार 120 मीटरचं रुंदी आहे त्याची. त्याच्यामुळे शेतकऱ्यांची भरमसाठ जमीन याच्यामध्ये जाणार आहेत आणि हजारो शेतकरी हे भूमिहीन होणार आहेत. त्याच्यामुळे शेतकऱ्याचे एकच विषय आहे की कुठल्याही परिस्थितीत आम्हाला या महामार्गासाठी 1 इंचसुद्धा जमीन द्यायची नाही. विकासाला विरोध करणं हे काही योग्य नाही असं सरकार म्हणतंय आणि सरकारला हा इथला समृद्धी महामार्ग जो आहे तो करायचाच आहे. नक्की रस्ते झाले पाहिजे, विकास झाला पाहिजे. किसनरावजी, हा सगळा विकास झालाच पाहिजे, पण शेतकऱ्याच्या पोटावर लात मारून त्याच्या झोपडीवरून हे सगळं बुडलोजर फिरून हा विकास होईल का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॅकेजने प्रश्न सुटतात का? आपण अनेक पदं भूषवली आहे, मोठा तुम्हाला लोकप्रतिनिधी असण्याचा अभ्यास आहे मोठा, पॅकेजने प्रश्न सुटतात का? खरं म्हणजे G24 तासचं मी मनापासून अभिनंदन करेल. एक चांगल्या विषयाला स्वतः जागेवर येऊन आपण सुरुवात केली. शेतकऱ्यांची बाजू घेऊनच शेवटी आम्ही शेतकऱ्याची मुलं आहोत. आम्हालाही वाटते की शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये. या तालुक्यावर जी धरणं झाली त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अजूनही प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गीच लागले नाही. ही वस्तुस्थिती आहे पूर्वीपासून. पण हा रस्ता काय आजच उदयाला आला असं नाही. 1995-96ला काहीतरी याचं सर्वेक्षण झालं. त्याच्यानंतर 2005ला टेंडर काढण्याचा प्रयत्न झाला. त्या टायमाला खरं म्हणजे काही लोकांनी संमती दिल्या. लोकांच्याशी चर्चा केल्याशिवाय कुठलंही काम पुढे जाऊ नये ही भूमिका घेऊनच सरकारने पुढे आलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे. जी जी मला एक गोष्ट या ठिकाणी भोईर तुम्हाला विचारायची. पुन्हा सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधींकडे आपण जाऊच. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3च्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये नेमकी काय भीती आहे? तुमची संघर्ष समिती काय, का शेतकऱ्यांचा विरोध आहे? तुम्हाला अशी भीती वाटते का की तिकडच्या विरोधामुळे सरकार इकडे हा महामार्ग इकडे रेटून देईल आणि त्याचा त्रास तुम्हाला होईल? काय नेमकं तुमच्या संघर्ष समितीचं काय नेमकं म्हणणं आहे? पहिल्यांदा मी G24चे आभार मानतो. नॅशनल हायवे 3चा हा मुद्दा कधी आला हा मुळात प्रश्न आहे. समृद्धी महामार्ग हा मुंबई ते नागपूर जात आहे आणि त्याच्यासाठी शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात येत आहेत. तेव्हा एक शहापूर तालुक्यामध्ये संघर्ष समिती मानली आणि त्यांनी त्याच विरोध करण्यास सुरुवात केला. त्यानंतर हळूहळू अशी मागणी येऊ लागली. काही लोकांचं म्हणणं होतं, काही लोकांनी मागणी केली की तो समृद्धी महामार्ग न करता नॅशनल हायवे 3 हा याचं रुंदीकरण करण्यात यावं आणि नॅशनल हायवेची जी उर्वरित जागा शिल्लक आहे त्याच्यामध्ये हा प्रश्न सोडविण्यात यावा. पण याच्या अगोदर नॅशनल हायवे लगत असलेल्या शेतकऱ्यांनी 2 ते 3 वेळा जागा दिलेली आहे आणि त्यावेळच्या पॅकेजप्रमाणे त्यावेळच्या मोबदल्यामध्ये त्यांनी जागा दिलेली आहे. हा महामार्ग झाला. या महामार्गामुळे शहापूर तालुक्याचा विकास झालेला आहे हे कोणी नाकारू शकत नाही. पण प्रत्येक वेळेला नॅशनल हायवे लगत असलेल्या शेतकऱ्यांची जागा का आणि अशी का मागणी होत आहे हा आमचा प्रश्न आहे. कारण की या हायवे लगत असलेले जे शेतकरी आहेत
याच्या अगोदर त्यांनी 2 ते 3 वेळा जागा दिल्या असल्यामुळे खरं खरं या सगळ्याचं उत्तर जी योगानं शिल्लक आपण- जागा राहिलेली आहे या त्याच्यामध्ये सगळ्याचं बांधकामं उत्तर त्यांनी आपण केलेली आहेत. लोकप्रतिनिधींकडून घेऊच. पण या ठिकाणी मी राज्य सरकारलाही आवाहन करेन, हा कार्यक्रम आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापर्यंत हा कार्यक्रम पोहोचणारच आहे नक्की. आता आपण थेट जनतेपर्यंत जाणार आहोत आणि इथल्या सर्वसामान्यांच्या काय नेमक्या भूमिका आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रेक्षको, या मंचावरती बसलेले जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा जे संघर्ष समितीचे नेते आहेत ते सुद्धा प्रकल्पग्रस्त आहे. या तालुक्यात आसपासच्या 2-3 तालुक्यांमधली प्रकल्पग्रस्तांची संख्या फार मोठी आहे. या ठिकाणी कोयनेचे हे काका मी तुमच्याकडे येणार आहे, पण कोयना धरण क्षेत्रातले प्रकल्पग्रस्त या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांच्या अडचणी अजून या ठिकाणी सुटलेल्या नाही आहेत. या सर्व ही जी सर्व मंडळी आहेत या सर्व मंडळींचा प्रश्न मुळात तोच आहे की इतक्या जुन्या प्रकल्पाच्या साठीचे जे लोक आहेत त्यांच्या जर अडचणी सुटल्या नसतील तर आमचं काय, हा सवाल इथली सर्वसामान्य जनता सगळी विचारते. आणि आपण आता लोकांच्या पर्यंत जाऊया, थेट लोकांमधनं नेमकं काय त्यांच्या नेमक्या काय समस्या आहेत, काय अडीअडचणी आहेत, काय नेमकं वाटतं की लोकप्रतिनिधींनी सर्वसामान्य जनतेच्या काय नेमक्या समस्या समजून घेतल्या पाहिजे, नेमक्या अडचणी काय आहेत लोकांना. नाही, मुळात आता सर्वांनी तर मांडलं की आमच्या ज्या जमिनी प्रत्येक प्रकल्पासाठी गेलेल्या आहेत आणि आता आमची अशी भूमिका आहे की मुळात 120 मीटरचा जो रस्ता आहे एवढा मोठा आणि त्याच्याने आम्ही हजारो शेतकरी भूमिहीन होणार आहोत. ही समृद्धी नसून हा आमचा भूभकास होण्याचा कार्यक्रम आहे. त्याच्यामुळे आमची जागा देण्याला कम्प्लीट विरोध आहे. जागा देण्याला कम्प्लिटली विरोध आहे असं म्हणतात शेतकरी. खरंच इतक्या टोकाचा विरोध काय आहे या शेतकऱ्यांचा, किंवा खरंच तुमच्या भागातनं रस्ता जर गेला तर फायदाच होणार आहे, मग इतक्या टोकाचा विरोध का? नाही, मुळात मुद्दा असा आहे की मुंबई समृद्धी महामार्ग जो आहे याच्यामध्ये हा महामार्ग आमच्या शहापूरमधून गेल्यानंतर आजूबाजूच्या कुठल्याही शेतकऱ्याला त्याचा फायदा होणार नाही, तशा पद्धतीची त्याची व्यवस्था आहे. आणि त्याच्यामुळे याच्यातून समृद्धी जर आमची तालुक्याची आमच्या ठाणे जिल्ह्याची होत असती तर कदाचित आम्ही विचार केला असता. परंतु ही समृद्धी फक्त नागपूरची, म्हणजे आधी आम्ही ठाण्याला समृद्ध केलं, नंतर मुंबईला समृद्ध केलं, आता आम्ही नागपूरला समृद्ध करायचं आणि आम्ही मात्र भकास व्हायचं, हा मुद्दा आहे. आणि त्याच्यामुळं प्रत्येक वेळी शहापूर तालुकाच प्रयोगशाळा शासन का करते हा प्रश्न आहे. किसनरावजी, काय या सगळ्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्याल? तुम्ही स्थानिक आमदार, मी खासदारांकडे जाईलच, पण ते म्हणतात दुसऱ्यांची समृद्धी आम्ही का करायची? खरं म्हणजे कुठल्या शहराचं समृद्धी करण्याचा प्रश्नच येत नाही. मुळात हा रस्ता या शहापूरमधून जात असताना निश्चितपणे आमच्या शेतकऱ्यांचा प्रश्न पुढे आलेला आहे. त्यामुळं नागपूरचा किंवा मुंबईचा हा विषय नसून शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आलेला आहे की आमची शेती जाऊ नये. ही भूमिका सध्या शेतकऱ्यांची आमची जी आहे ती खऱ्या अर्थाने रास्त आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना जर विरोध असेल तर शेतकऱ्यांच्या बाजूने आम्ही राहिलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या बाजून ताई बोल. आम्हाला ही जमीन द्यायचीच नाही. का तुमचा इतका टोकाचा विरोध आहे? तुमच्याकडे लोकप्रतिनिधी किंवा सरकारी अधिकारी किंवा कोणी असे लोक आले होते का की ज्यांनी याचे फायदे तोटे तुम्हाला समजून सांगितले? हो, सांगितले होते. पण तरी काय इतका टोकाचा विरोध आहे? का द्यायची नाही जागा? नाही द्यायची आम्हाला जमीन. जमीन द्यायचीच नाही? द्यायचीच नाही आम्हाला. मग विकास झाला तरी ती जमीन द्यायची नाही द्यायची आम्हाला. इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे की नोकरी किंवा बाकीच्या इतर गोष्टींचा आम्हाला कुठलाही फायदा आजपर्यंत कधी मिळालेला नाही, जे आधीचे प्रकल्प आहेत त्यांचा. त्यामुळे मग आम्ही का द्यावी जमीन, हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे. थोडक्यात आपला मुद्दा. आज आमच्या शहापूर तालुक्यामध्ये धरणं झाले असतील, पाणी योजना झाल्या असतील, पुष्कळ सारा विकास झालेला आहे, शेती विकसित झालेली आहे. समृद्धी महामार्ग जर आमच्या शहापूर तालुक्यातून गेला तर फायदेही होणार आहेत. परंतु आमच्या शेतकऱ्यांची मागणी अशी आहे की शहापूर तालुका, पूर्ण शहापूर तालुक्याला अप्रोच रस्ता कल्याणच्या दिशेपर्यंत पाहिजे दोन्ही बाजूनी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की चांगल्या प्रकारचा पॅकेज पाहिजे. 30 ना 25 हजार आम्हाला नको आहेत, हेक्टरी 6 लाख असं तरी अंदाजे द्यायला पाहिजे. आता आम्ही लोकप्रतिनिधी निवडून दिलेले आहेत, भाजपचं सरकार आम्ही आणलेलं आहे, तर त्याने आमच्या शेतकऱ्यांच्या गाऱ्याने ऐकली पाहिजेत. यावेळी संघर्ष समितीने 7/12/2016ला आणि माननीय आमदार साहेब बरोरा साहेब यांनी 16/12/2016ला पत्र दिलं मुख्यमंत्र्यांना आणि त्या पत्राच्या मार्फत त्यांनी हा नॅशनल हायवेचं 8पदरीकरण करावं आणि तो समृद्धी मार्ग जो आतून चाललेला तो रद्द करावा, ही मागणी करताना यांनी आम्ही पण शेतकरी या लगत राहणारे आहोत, आमचा विचार का केला नाही. आणि म्हणूनच आपण उत्तर घेऊयात. आमदार साहेब, आपण उत्तर द्या कृपया. खरंच दोन्ही महामार्गाचे शेतकरी हे माझ्याच तालुक्यातले आहेत, माझ्याच मतदारसंघातले आहेत. आणि या पहिल्या मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचे शेतकरी आहेत, त्यांनी ठेवलं होतं काही तिकडचं होत नसेल, इकडं 60 मीटर अगोदर काहीतरी जागा ॲक्विजिशन झालेलं आहे, त्याच्यात होत असेल तर आपण बघा. आणि म्हणून आम्ही पत्र दिलं की याच्यात सर्वेक्षण करा, याच्यात होत असेल
परंतु यामध्ये 8 पदरी त्यांचा काय बसत नाही आणि म्हणून मी पत्र दिलं म्हणून हायवे महामार्ग आमदारांची भूमिका काय मा- केली पाहिजे? मा- जुना की नवा? महामार्ग ह्या जुना शेतकरी की नवा? आमदार कुठल्या शेतकऱ्यांच्या बरोबर आहेत? मी आमदार मी- कुठल्या शेतकऱ्यांच्या बरोबर आहे? मी भूमिका आमदार स्पष्ट करावी. तालुक्याचा आमदार म्हणून दोन्ही समितीच्या बरोबर आहे. दोन्ही ठिकाणी रस्ता नको आहे. काय 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 कारण अजितजी यापूर्वी मगायचं सर्व धरणं झाली मुंबईला पाणी गेलं, पण तालुक्याचा फायदा काय झाला? जो मुंबई महानगरपालिका पाणी शेच देते तो शासन आमच्या तालुक्याला विकासासाठी देत नाही. मग आम्ही फक्त पाणीच द्यायचं आणि आम्ही आता आणलेलं मारायचं का? शिवसेनेनं विरोध या सगळ्याला केला, पण या कार्यक्रमात आपला प्रतिनिधी पाठवला नाही. तो का पाठवला नाही याचा विचार तालुक्यातल्या लोकांनी नक्की करावा. मी सर्वसामान्य शेतकरी म्हणून तुम्हाला विचारतो, काय नेमकं तुमचं या सगळ्या संदर्भामधलं? आमचा या रोडच्या संदर्भात रुंदीकरणाला विरोध याच्यासाठी आहे. या वेळेला आम्ही 2 वेळेला जागा दिलेल्या आहेत आणि या रोडमध्ये जागा शिल्लकच नाही आहे. मागच्या वेळेला जी जागा 2005ला रुंदीकरणाच्या वेळेला हा रोड आमच्या गावाला लागलेला आहे आणि याच्यापेक्षा अजून जर पुढे घेणार असाल तर आमचे गावच उद्ध्वस्त होत आहेत. म्हणजे आमची रोजीरोटी तर जाणारच आहे, शिवाय आमची घरं जाणार आहेत आणि शिवाय जमिनीही जाणार आहेत. या तिन्ही गोष्टी जाणार असताना तुम्ही फक्त शेतीचा विचार करता. या स्थानिक आमदार त्या गोष्टीचा विचार करतात आणि आमच्या घरांचा, व्यवसायाचा किंवा जमिनीचा विचार का करत नाही? अगदी रास्त मुद्दा मांडलाय. नुसताच शेतकरी नाही तर या हायवे लगत राहणारा माणूस उद्ध्वस्त होणार आहे. खासदार साहेब, आपण लोकप्रतिनिधी म्हणून या सगळ्या लोकांच्या सोबत आहात असं म्हणताय. काय यांच्या सगळ्यासाठी आपलं सांगणं आहे की यांचा व्यवसाय जाईल, घरं जातील, उद्योगधंद्याची जागा जाईल? सगळ्यात आधी मी ही गोष्ट स्पष्ट करतो की आम्ही दोघे जरी भारतीय जनता पक्षाचे असलो, मी खासदार आहे, ते आमदार आहेत, पण आम्ही सरकारचे प्रतिनिधी नाहीत. आम्ही पक्षाचे खासदार आहोत, आम्ही लोकांचे प्रतिनिधी आहोत. ही गोष्ट आपण समजून घ्या. या ठिकाणी सरकारच्या वतीने बाजू मांडण्यासाठी आम्ही आलेलो नाही, पण जी माहिती आमच्याकडे आहे, आता अनेक मुद्दे या ठिकाणी उपस्थित झाले, त्याच्यातून असं दिसतंय की बऱ्याचशा लोकांना या समृद्धी मार्गाच्या माध्यमातून शासनाचा काय GR आहे, कशा पद्धतीने शासनाचा GR इम्प्लिमेंट होणार आहे, याचीही माहिती लोकांपर्यंत पोचून दिली नाही. माझं अजिबात असं म्हणणं नाही की लोकांनी जागा द्यावी किंवा ती द्या असं मी सांगायला आलेलं नाही, परंतु लोकांमध्ये जो गैरसमज पसरवला गेलेला आहे अनेक दिवसापासून, आता पूर्वी हा मुद्दा नव्हता, आता 2 संघर्ष समिती झाल्या. नाही, गैरसमज नक्की कोणी पोचवला? मुद्दा असा आहे, माझा मुद्दा काय, शेतकऱ्यांच्या भावना ज्या आहेत त्या भावना घेऊन आपण शासनाशी भांडलं पाहिजे. राजकारणासाठी राजकारण कोणी करू नये. राजकारण जर करत असतील तर आता मुद्दे तुम्ही उपस्थित केले की कोयना प्रकल्पग्रस्त इथं आहेत, भातसाचे आहेत, तानसाचे आहेत, तेव्हा तर भारतीय जनता पक्षाचं सरकार नव्हतं. मग त्याचा दोष का भारतीय जनता पक्षाच्या सरकारला आपण देणार आहोत का? मग तेव्हा संघर्ष समित्या का स्थापन झाल्या नाही? तुम्ही भाजपमध्ये आताच आलेला आहात, पण आमचा मुद्दा असा आहे की तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, का रस्त्यावर गेलो पक्ष आज आहे. नाही, त्यावेळेला मी काही शहापूर तालुक्याचा लोकप्रतिनिधी नव्हतो, मी खासदारही नव्हतो. तत्कालीन लोकप्रतिनिधींनी ही भूमिका घेतली पाहिजे. मला जरा 2 मिनिटं द्या. आता मी लोकसभा क्षेत्राचा खासदार आहे. ही संघर्ष समिती स्थापन झाली, शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी झाली, पण मला एकाही सभेला बोलवलं नाही, शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेण्यासाठी बोलवलं नाही. मी एका कार्यक्रमासाठी आलो होतो वाशिमला, त्यावेळेला मी भाषणात सांगितलं की मी या लोकसभा क्षेत्राचा खासदार आहे, तुम्हाला मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचायचं आहे, त्याच्यासाठी तुम्ही कोणाची तरी दुसऱ्याची गळ घालता दुसऱ्याला. त्याच्याऐवजी मी या लोकसभा क्षेत्राचा प्रतिनिधी असताना मी तुम्हाला डायरेक्ट मुख्यमंत्र्यांकडे नेऊ शकत असताना तुम्हाला दुसऱ्याकडे जायची गरज नाही. त्यावेळेला माझा या ठिकाणचा कार्यकर्ता रवी पाटील यांनी माझ्याशी संपर्क केला की साहेब तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे, आज हे व्यासपीठ आहे, तुम्हाला अगदी घराघरात पोहोचेल, तुम्ही सांगा तुमचं काय मत आहे. त्यावेळेला त्यांनी मला विनंती केली की तुम्ही मुख्यमंत्र्यांशी आमची बैठक करून द्या. मी तात्काळ त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांची संध्याकाळी वेळ घेतली. आमदार सन्माननीय किसन कथोरे साहेबही माझ्याबरोबर होते, संघर्ष समितीचे सगळेच लोक त्या ठिकाणी होते. यांच्या ज्या काही मागण्या होत्या, ज्या अडचणी होत्या, त्या मुख्यमंत्र्यांसमोर या लोकांनी सांगितल्या. मुख्यमंत्र्यांनी तत्वतः त्या ठिकाणी त्याला मान्यता दिली. त्या ठिकाणी मोपलवार त्याचे MSRDC जे आहेत त्यांनाही त्यांनी बोलवून घेतलं होतं. त्यांनी सांगितलं की मोपलवारांसोबत तुम्ही बसा, तुमच्या ज्या समस्या आहेत त्यांना सांगा. त्याच्यानंतर मला कोणी सांगितलं नाही की मोपलवारांनी आम्हाला वेळ दिली नाही.
त्याच्यामुळे मला पुन्हा संपर्क करता आला मला नाही. वाटतं माझी मला जेव्हा वाटतं भेट तुमच्या झाली अंतर्गत ज्या गोष्टी आहेत खासदार साहेब, तुम्ही नेतृत्व करता, तुम्ही या सगळ्याचे नेते, तुम्ही समजून घ्या. तुम्ही लोकांच्यासाठी मला वाटतं थोडंसं मोठेपण तुम्ही घ्यायला हवं या ठिकाणी. माझा मुद्दा असा आहे की मुख्यमंत्री महोदयांनी जेव्हा सांगितलं की तुमच्या ज्या समस्या, आता तुम्ही जे मुद्दे उपस्थित केलेत ते मुद्दे आधी मोपलवारांशी चर्चा करा. तुम्ही चर्चा केल्यानंतर ते पॉईंट माझ्याकडे येतील, त्या पॉईंटवर चर्चा करून आपण तुम्हाला कुठे अशी जागा आहे, वनाची जागा आहे आणि खाजगी जागेत घेतले मला दाखवा, मी वनाच्या जागेमध्ये रस्ता सरकवीन. सरकारी जागा गुरचरण असेल ती सोडली आणि शेतकऱ्याची जागा घेतली, त्या ठिकाणी सरकवू. बागायती जागा असेल, बागायती जागा थोडक्यात असं म्हणणं आहे तुमचं की तुमच्याकडे जर लोक आले तर तुम्ही त्यांचा आवाज सरकारपर्यंत माझ्याकडे येण्याची आवश्यकता नाही. मला जरी त्यांनी सांगितलं की आम्ही अमुक वेळेला बसणार आहोत, आपल्याकडे वेळ खासदार साहेब थोडा कमी. तुमचा मुद्दा आपण सविस्तरपणे ऐकून घेतला. आमचं एवढंच म्हणणं आहे की ज्या कमिटीने इथं गैरसमज करून दिला की लोकांची घरं गाव उडतात, परिस्थिती अशी की आम्हाला बोलण्याची पाळी एवढी आली इथं या ठिकाणी का हा NHचा बोट आहे ना, NH3चा हा या कमिटीने दाखवला, म्हणून आम्ही या ठिकाणी उपस्थित आहे. याच्या आधी मोर्चाला यांच्या जोडीला आम्ही सहभागी होतो आणि या लोकांनी यांचा पास काढून आमच्या गळ्यात टाकण्याचं काम केला, म्हणून आमचा ह्या NH3चा विरोध या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो. रोकठोकमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आज आपण थेट शहापूरला आलो आहोत आणि समृद्धी महामार्गासंदर्भामधली चर्चा आपण करतोय. समृद्धी महामार्गाचा वाद नेमका काय आहे तो हळूहळू या ठिकाणी आपल्याला कळतोय की नेमकं काय सर्वसामान्य जनतेचं म्हणणं आहे. स्थानिक पत्रकार म्हणून हा प्रश्न कव्हर करत असताना काय नेमकं वाटतं की इतक्या सगळ्या घोषणा शासन करतंय, आम्ही ऐकून घेऊ, लोकप्रतिनिधी सांगतायत, पण तरी इतका कडवा विरोध काय आहे? काय मुख्य गोम याच्यामधली आहे? शासनानं जे काही प्रकल्प आजपर्यंत शहापूरमध्ये राबवले त्यासाठी इथल्या बाधित शेतकरी खूप काही सोसलेलं आहे. समृद्धी महामार्गाबाबत पण तेच आहे. मुळात असं आहे की समृद्धी महामार्गाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध आहे, त्यांना शेतजमिनी द्यायचीच नाही आणि हा महामार्गच नको आहे. म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्यामध्ये राजकीय शक्तीचा अभाव दिसून येतो. लोकप्रतिनिधी इथले कुठेतरी कमी पडतात असं वाटतं का, की काय नेमकं आहे? लोकप्रतिनिधी सांगतायत पण लोकांशी बोलताना वेगळंच आपल्याला सगळं कळतंय. असं नेमकं काय होतंय की सरकार जास्त पैसे देईल, स्पेशल पॅकेज देईल, सगळं देईल असं सांगू नये, लोक म्हणतात जमीन द्यायचीच नाही, असं का? शासन वारंवार आश्वासनं देते. याच्या पूर्वी पण अनेक प्रकल्प ह्या तालुक्यातून गेलेले आहेत, पण त्यांना मोबदला न दिल्यामुळे याला विरोध होतोय असं एकंदरीत चित्र इथं दिसतंय. पण नेमके काय जे या प्रकल्प म्हणजे याच्या पहिले जे प्रकल्प झाले त्या प्रकल्पग्रस्तांना आजपर्यंत कुठलाही मोबदला मिळालेला नाही असं एकंदरीत इथं दिसतंय चित्र. प्रकल्पग्रस्तांना मोबदला मिळालेला नाही, त्यामुळं हा सगळा वाद आहे. आणि खरंच म्हणजे संबंध राज्यभरामधले जे प्रकल्प आहेत हे राज्य आणि केंद्र सरकारनं लक्षात घेण्यासारखे की ज्या पद्धतीनं प्रशासन नागरिकांशी वागतं त्याचा सगळा परिपाक अशा सगळ्या ठिकाणांमध्ये दिसायला आपल्याला मिळतो. ताई थोडक्यात अगदी काय नेमकं आपलं म्हणणं? प्रथमतः आदरणीय कपिल पाटील साहेबांनी जो मुद्दा मांडला की लोकांपर्यंत माहिती पोहोचत नाही, त्यावर मी थोडंसं बोलतेय की कपिलजी पाटील साहेब, आज शेतकऱ्यांनी आपली मुलं इतकी शिकवलेली आहेत ना या जमिनींवर किंवा इथे भेंडीची लागवड करून भाताची, की आज मुलं त्यांची डॉक्टर, वकील, इंजिनियर आहेत. मी स्वतः शेतकऱ्याची मुलगी असून मी MA BEd आहे, माझी मैत्रीण लॉयर आहे. आम्ही स्वतः शासनाचे GR वेळोवेळी वाचत असतो, त्यामुळे पॅकेज संदर्भात आम्ही संपूर्ण माहिती घेत असतो. परंतु आधी या शहापूर तालुक्याने इतकं बलिदान दिलेलं आहे, सर्वांनीच सांगितलेलं आहे, परंतु त्यांच्या अजूनही पुनर्वसनाचा प्रश्न पूर्ण झालेला नाही. चोंढा प्रकल्पातील माझ्या जे काही पुनर्वसित आहेत त्यांना अजूनही नोकऱ्या मिळालेल्या नाहीत आणि म्हणून हा मुद्दा घेऊनच आम्ही सर्वजण प्रथमतः पूर्ण विरोध करतोय की आता कुठल्याही प्रकारचं माझ्या तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारचा महामार्ग पूर्णतः विरोध आहे. पण ठीक आहे, हरकत नाही. विकासाला इतका टोकाचा विरोध असावा का, हाही एक मुद्दा असू शकतो. अगदी थोडक्यात, माझी जमीन ही सोना नसून परीस आहे हे मी सिद्ध करून दाखवतो. कारण तर आज आम्ही दोघे भाऊ ग्रॅज्युएशन होऊन घरी आहेत आणि शाळेत जाणून झालो आहे. याच्या आधी अल्पभूधारक होतो. भूमिहीनचा दाखला घेऊन करणार काय, नोकरी तर मिळणार नाही. आणि दुसरं सांगायचं म्हणजे हे भूमिहीनचा दाखला मिळणार कसा, उतार्यावरती नाव माझं आहे आणि मला दाखला मिळणार कसा, हा मुद्दा माझा रास्त आहे. हरकत नाही. म्हणजे एकदा जमीन गेली की नोकरीसाठी वणवण फिरायला लागतं, पण त्या शेतकऱ्याच्या मुलाला कुठेही स्थान मिळत नाही, हा त्यांचा मुद्दा आहे. अगदी थोडक्यात म्हणजे असं हा महामार्ग चालला आहे मुंबई ते नागपूर. आपणाला याची कल्पना असेल, आपण अभ्यास केला असेल, आम्ही त्याहीपेक्षा 10 पटीने अभ्यास आम्ही केलेला आहे. परिस्थिती अशी आहे,
हा महामार्ग 20 फूट उंचावरून वर जाणार, त्याच्यावर 10 फुटाचे तुमचं कव्हरेज, म्हणजे आमचं चीट पाखरू पण तिकडे जाता कामा नये. आणि 10-20 फूट उंचावरून गेलेला महामार्ग, खाली आमच्या गावाला रस्ता नाही, आमच्या गावाला जायला आमची जमीन या बाजूला काही त्या बाजूला, तिकडे जायला रस्ता नाही, जमीन तर ही जाणारच. प्रत्येक गावात 2-3 माणसं कदाचित चांगली राहतील, निम्मी शिम्मे जमीन, पण सरासरी 98% माणसं त्या गावातली भूमिहीन होणार आहेत. ना हा महामार्ग आम्हाला पाहिजे कशाला, ज्याचा जर आम्हाला काडीचाही फायदा नाही, आम्ही काय करणार? तिथं हॉटेल बांधणार आहोत, आम्ही तिकडे काय कारखाना टाकणार आहोत, काय आमच्या जमिनीत होणार आहे? कुठून येणार माणसं आमच्याकडं? कुठून येणार उद्योगपती आमच्याकडं? ही कोणाला उलतापा देता? ही अवस्था खराब आहे, ही सरकारने केलेली आहे. हे आमचे नेते आहेत, हे सुद्धा आम्ही यांना मानतो, शेतकऱ्याचे बेटे आहेत, आमच्याकरता भांडत नाहीत. मी स्पष्ट सांगतो, एक माझा मेवणा आहे, एक माझा जोडीदार आहे, पण ते आमच्यासाठी भांडत नाहीत. परिस्थिती अशी आहे, त्यांच्या सासऱ्याची 13 एकर जमीन जाते, दुसऱ्या सासऱ्याची 9 एकर जाते, माझी 11.5 एकर जाते. परिस्थिती आमच्या जमीन तर सोडून द्या, पण गरिबांच्या ज्या 1 एकर 1.5 एकर जमीन जाते त्यांच्याकरता सुद्धा तुम्ही कळवा घ्या, कोणीही घेत नाही. खरं किसनरावजी, हा हायवे, हा महामार्ग नात्यागोत्यांचंही विभाजन करणारा ठरणार आहे का? खरं म्हणजे हा विषय नात्यागोत्यांचा चालणार नाहीये. आणि त्यांनी जी सांगितली भूमिका जरी रास्त असेल तरी पण त्यांच्याही लक्षात नसेल की आम्ही दोघांनी सुद्धा ज्या वेळेला मुख्यमंत्री इथं कुणबी महोत्सवामध्ये आले होते त्या टायमाला ठामपणाने भूमिका मुख्यमंत्र्यांच्या समोर आम्ही मांडली होती. आणि त्या ठिकाणीच खरं म्हणजे इथंशी दुसरा पर्याय दिला गेला. कुठं? कुणबी महोत्सवामध्ये मुख्यमंत्र्यांच्या समोरच आमदारांनी, स्थानिक आमदारांनी मुद्दा दिला तो की त्या ठिकाणी संघर्ष समितीच्या पण मंडळी सांगितलं होतं का याच्याऐवजी तो रस्त्याचं सर्वेक्षण करा आणि तो रस्ता करा. आता ही भूमिका या दोन्ही संघर्ष समितीने ठरवली पाहिजे. इथं नात्यागोत्याचा प्रश्न कुठं आला? माझ्या सासूरवाडीचं वाचलं तर मला बरंच आहे, मग इकडचं तो करा, अशा पद्धतीने मला म्हणावं लागेल. मग विनायकरावजी, संघर्ष समितीच्या नेमक्या ज्या विरोधाच्या मुख्य बाजू आहेत त्या नेमक्या काय आहेत? सरकारचं काय नेमकं तुम्हाला पटत नाही? कडवा विरोध काय आहे? शासन फसवण्याची भूमिका घेत आहे. मगाशी साहेबांनी सांगितलं, खासदार साहेबांनी, की संघर्ष समितीने आम्हाला विचारलं नाही, पण या माध्यमातून मी आपल्याला प्रकर्षाने हे माहिती करून देऊ इच्छितो की जेव्हा शेतकऱ्यांची संघर्ष समिती स्थापन होत असताना शेतकऱ्यांच्या सोबत सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची एक कोर कमिटी असावी असा आमचा संकल्प होता. आणि त्या पद्धतीने आम्ही तालुक्यातले संपूर्ण पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना एकत्रितपणे बोलवलं होतं. पण दुर्भाग्य असं की आम्हाला कोणत्याही आमच्या सभेला आणि कोणत्याही पद्धतीच्या आमच्या मोर्चाला आम्हाला BJPचे तालुका अध्यक्ष कधीच उपलब्ध झाले नाहीत. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यांच्या माध्यमातून आम्हाला खासदार साहेबांना निरोप द्यायचा तेच आम्हाला उपलब्ध नव्हते. त्याच्यानंतर त्यांची उणीव आमचे रवी पाटील साहेब असतील त्यांनी भरून काढली. त्यांनी साहेबांशी आमचा संपर्क करून दिला आणि आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर नेलं. साहेबांनी पुढाकार घेतला, आम्ही त्यांच्या शतशः ऋणी आहोत, आभारी आहोत. पण तिथे नेल्यानंतर ज्या मुख्यमंत्री साहेबांनी तिथे असणारे मोपलवार असतील किंवा इतर अधिकाऱ्यांना सांगितलं तुम्ही शेतकऱ्यांबरोबर बसा, त्यांच्या अडचणी काय त्या समजून घ्या, पर्यायी मार्गाचा काय वापर करता येतो का कुठे दुसऱ्या, तसं झालं का? सांगतो मी सांगतो पुढे. तर पाटील साहेब आहेत, याच्यानंतर त्या शासकीय अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे आदेश सुद्धा पाळले नाही. याचा आपण सांगूयात ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आपण सांगूयात या माध्यमातून, मुख्यमंत्री साहेब आपण जे मोपलवार आणि कोण इतर अधिकारी असतील त्यांना दिलेले आदेश त्यांनी पाळलेले नाहीत. शेतकऱ्यांचा हा आरोप आहे. आपण एकदा कृपया वैयक्तिक मुख्यमंत्री या सगळ्यामध्ये लक्ष घालतील असं आवाहन सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आपण मुख्यमंत्र्यांना करूया. आपण कृपया या सगळ्यामध्ये लक्ष घाला. वेळ थोडा आपल्याकडे, पण थेट लोकांच्या सगळ्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या अगदी पटपट अगदी थोडक्यात सांगा. काय नेमकं तुम्हाला वाटतंय? माझं नाव डॉक्टर घनश्याम पाटील, मी भिवंडी तालुक्यातले एक शेतकरी आहे. माननीय खासदार साहेबांकडे आम्ही आमची व्यथा मांडून झालेली आहे, पण दुर्दैवाने आम्हाला योग्य तो न्याय तिथे मिळाला नाही. आता सर्व शेतकऱ्यांच्या साक्षीने भिवंडी, कल्याण आणि शहापूर तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या मी माननीय खासदार साहेब असतील, कथोरे साहेब असतील, सगळ्यांना नम्र विनंती करतोय की त्यांनी शेतकऱ्यांच्या भावना आता समजून घ्याव्यात आणि ह्या दोन्ही मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग असो किंवा ह्या रस्त्याचं रुंदीकरण असो, दोनांना आमचा विरोध असेल. ही भूमिका आमची शेवटची आणि 100% विरोधाची भूमिका आहे असं ते म्हणतात. पण एकूण विकास झाला पाहिजे, पण तो आमच्या घरावरून नको असं म्हणणं शेतकऱ्यांचं. अगदी थोडक्यात का काय नेमकं म्हणणं? माझं नाव हरिभाऊ दौ खाडे, मी शहापूर तालुक्यातल्या बिरवाडीगे राहतो. समृद्धी महामार्गामध्ये 27 गावं येतात शहापूर तालुक्यातलीच, त्यानंतर भिवंडी आणि कल्याण तालुक्यातली येतील ती वेगळी आहेत. साधारणतः याच्यामध्ये 30,000 शेतकरी बाधित होणार आहे.
परिस्थिती अशी आमच्या तालुक्यातनं अगोदर संपूर्ण यांनी आमच्या नेत्यांनी कबूल केलंय का या तालुक्यानं खूप भोगलंय. मग आम्ही जर एवढं भोगलं असेल तर आमच्यासाठी तुमचा त्याग काय, हा प्रश्न मी त्यांना हाही प्रश्न आपण थेट नेत्यांना विचारावं की खरं तर त्याचं उत्तर नेत्यांकडे नक्की असेल, तो काय भाग नाही. पण या सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जो शेतकरी इथं शेती करतो, ज्याचं त्याच्यावरती पोट आहे, त्याचा मात्र कट्टर विरोध दिसतो इथं आपल्याला. ताई काय नेमकं म्हणणं आहे तुमचं? संघर्ष समिती शेतकऱ्यांचा जर विरोध आहे त्यांच्या जमिनी द्यायला, तर आमच्याकडे का ते बोट दाखवतात, जुन्या नॅशनल हायवेकडे का बोट दाखवतात? ते ऑलरेडी आमच्या जळोखांच्या जमिनी तिथे गेलेल्या आहेत. ते आपण खासदार साहेबांना विचारूया. ऑलरेडी ते शेतकरी भूसंपादन झालेलाच आहे. आता काय फक्त घर आहेत, ती घरं पण तोडायची आहे का त्यांना? आणि आम्ही का रोडवरती झोपड्या बांधायच्या का? आमच्याच का ते शेतकरी आम्ही शेतकरी नाही का? ते शेतकरी आणि आम्ही शेतकरी नाहीत का? त्यांच्यावर अन्याय आपण खासदारांना विचारूया. खासदार साहेब, हा जो हायवे, ज्या हायवेच्या बाजूला आता आपण बसलो, काही रुंदीकरणाचं जर काय नेमकं स्टेटस आहे आता ते तुम्ही सांगा आणि समाधान करा लोकांना. आम्ही जी असं आहे की मी हे सांगण्याच्या पूर्वी माझ्यावर जो आरोप झाला आमच्या भिवंडीच्या सहकार्याने सांगितलं आम्हाला न्याय मिळाला नाही. न्याय मिळाला नाही. मी काय या खात्याचा मंत्री नाही, मी राज्याचा मुख्यमंत्री नाही, मी खासदार आहे. मी मगाशी सांगितलं मी लोकप्रतिनिधी आहे. माझ्याकडे हे जेव्हा लोक आले तेव्हा मी त्यांना सांगितलं तुमची भूमिका आहे या बाबतीत आपण मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू. त्या गावाने अजून एक वेगळाच माझ्यावर आरोप केला होता की हा रस्ता आधी भलत्याच ठिकाणून होता, खासदाराने आमच्या गावातनं आणला. अरे खासदार DPR कधी बदलू शकतो का? खासदाराचा काय संबंध DPRचा? आणि आता ज्या ताईंनी मुद्दा उपस्थित केला या मुद्द्याशी माझा काही संबंधच नाही. ही काही माझी मागणी नाही. मी कधी सांगितलंच नाही की जुन्या नॅशनल हायवे 3 वरून घ्या. मी नवीन मार्गातनं घ्या किंवा जुन्या मार्गातनं घ्या ही माझी भूमिकाच नाही. माझी भूमिका पाटील साहेब, जर त्यांचं म्हणणं असं आहे आपण त्यांना आश्वस्त करा, जर अशा पद्धतीनं जर काही निर्णय जर झाला तर आपण त्यांच्याबरोबर असाल का? मी तुम्हाला स्पष्टपणाने सांगतो, सन्माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका अशी आहे, संघर्ष समितीच्या समोर त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांचं समाधान होईपर्यंत आम्ही समृद्धी मार्ग सुरू करणार नाही. कतोरे साहेब, याच्यामध्ये एक मला आपल्याला असं सांगायचं होतं, लोकांच्या भावना तीव्र आहेत. सरकारला हा रस्ता करायचाच आहे, तो रस्ता सरकार करेलच, लोकांच्या भावना विचारात घेईल, तो रस्ता होणार नाही. काय नेमके या सगळ्यामध्ये शक्यता आपल्याला वाटतात आणि काय झालं तर कशा पद्धतीनं या तालुक्यातल्या तुमच्या लोकांचा विचार तुम्ही कशा पद्धतीने करणार? खरं म्हणजे सरकारला रस्ता करायचा आहे तो शेतकऱ्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय होणार नाही. कारण त्यांनी जे सांगितलं की आम्ही प्रतिनिधींनी ते शासनापर्यंत पोहोचवावं, लक्षवेधी सुद्धा आम्ही केली होती. इथले स्थानिक आमदार सुद्धा आहेत, त्या बाबतीत सुद्धा प्रश्न मांडले होते आम्ही. खासदार साहेब, आम्ही सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या बरोबर, पालकमंत्र्यांच्या बरोबर, ज्यांच्याकडे हे खातं आहे त्यांच्याबरोबर सुद्धा मी स्वतः पत्र दिलेलं आहे की आमच्या शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे, तर आपण एकदा शेतकऱ्यांच्या बरोबर बोला आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून जो मार्ग निघेल त्यावेळेलाच पुढचं पाऊल टाका. नक्की नक्की. या कार्यक्रमाच्या समारोपाकडे वळताना मला राष्ट्रवादीचे आमदार आपल्याबरोबर आहेत. तुम्ही या सर्व शेतकऱ्यांची बाजू ज्या पद्धतीनं मांडली गेली पाहिजे सरकारकडं त्या पद्धतीनं मांडली जाते असं तुम्हाला वाटतं का? आणि राजकारण बाजूला ठेवून तुम्ही सर्व लोकप्रतिनिधी तुमच्या तालुक्याकरता एकत्र येणार? या संदर्भात पक्षविरहित विधानसभेत लक्षवेधी झाली, त्याच्यावर चर्चा झाली, परंतु ठोस असं उपाययोजना त्या चर्चेतून काही निघालेली नाही. आणि हा विरोध फक्त एकटा शहापूरचा नाही तर ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्याचे शेतकरी आहेत, कल्याणचे शेतकरी आहेत. या अधिवेशनात अमरावतीचे शेतकऱ्यांचं आंदोलन तिथं झालं, मी त्यांच्याबरोबर होतो. सिन्नरचे आमदार राजा भाऊ वाजे त्यांचा विरोध आहे, इगतपुरीचे आमदार निर्मला गावित त्यांच्या तिथल्या शेतकरी समितीचा विरोध आहे. तर सर्व जिल्ह्यातले सर्व तालुक्यात हा विरोध आहे. हा फक्त एकटा शहापूरमध्ये नाही. आणि हा शहापूर तालुक्याच्या 24 गावातून हा रस्ता जातो. या 24 गावाचे ज्या ग्रामपंचायती आहेत या आदिवासी ग्रामपंचायत पेसा, आमच्या जेवढ्या ग्रामसभा झाल्या, जेवढ्या पेसाच्या ग्रामसभा झाल्या, सर्वांनी एकमुखाने या समृद्धी महामार्गाच्या विरोधात ठराव त्या ठिकाणी केलेले आहेत. आणि जर त्यांचं म्हणणं आहे तिकडनं आमचं हायवेचं काम चालू आहे तर आम्ही बघितलं तिकडं पण विरोध आहे. जर तिकडनं इथपर्यंत रस्ता इगतपुरीपर्यंत त्यांनी केलाच तर इथून काय ते हायवेतून घेऊन जाणार नाही. अगोदर तिकडनं सुरू करा, बघू मग हिंमत कशी रस्ता होतो तो, अजून तिकडनं सुरू होत नाही. आणि जर खरंच जर शेतकऱ्यांचं भलं करायचं असेल तर ही सर्व पॅकेज भाषणात बांधा. आणि शेतकऱ्यांचं कायमचं भलं करायचं असेल तर चालू बाजारभावाचे 4 पट द्या. आहे का सरकारची हिंमत? द्यावा सरकारने 4 पट द्या.
कपिलजी बोल. मी सन्मान्य आमदारांना या बाबतीत निश्चितपणाने सांगेन की शासनाच्या GR मध्ये त्याचा उल्लेख आहे. पूर्वी आर्थिक दृष्टिकोनातनं मोबदला देण्याचा विषय नव्हता, जमिनीच्या बदलीत जमीन. आता शासनाने नवीन GR काढला. त्या GR मध्ये स्पष्ट उल्लेख आहे बाजारभावाच्या 4 पट दर मिळणार. त्याच्यामध्ये अडचण अशी आहे रेडी रेकनरचा दर आणि बाजारभाव याच्यामध्ये जो जास्त दर येत असेल तो. दुर्दैवाने आपल्याकडे काय होते, शेतकरी जागा विकल्यानंतर रजिस्टर करताना स्टॅम्प ड्युटी वाचवण्यासाठी जेवढ्या भागामध्ये पैसे ज्या दर असेल त्या दराने रजिस्टर करत नाही आणि म्हणून रेकॉर्डवर दर कमी जातो. तरीही तिथं रेडी रेकनरचा जो दर असेल त्याच्यापेक्षा जास्त 4 पटीने मिळेल किंवा बाजारभाव रेडी रेकनरच्या दरापेक्षा जास्त असेल तर त्याच्या 4 पटीने मिळेल. हा शासनाचा GR आहे, नवीन GR आलेला आहे. याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचलेली नाही. मी मागाशी जे सांगितलं, आता याच्यासाठी 24 नवनगरं निर्माण करण्याचं यांचं उद्दिष्ट आहे. पण 24 नवनगरं आता हा मूळ मुद्दाच तुम्ही काढलेला नाही. मगापासून हेच चालले आहे, रस्त्याच्या विषयच चाललेले. पण 24 नवनगरं निर्माण जी होणार आहेत त्यामध्ये आम्ही त्या नवनगरामध्ये आम्ही बाधित होणार आहोत. आम्ही बाधित होणारे शेतकरी आहोत. बाजारभाव जर 4 पट रक्कम देत असेल सर शासन तर मग नवनगरचा संबंध काय होता? कपिलजी, याच्यामध्ये मुद्दा असा आहे की जी स्मार्ट सिटी करून त्या स्मार्ट सिटीतली जी जमीन लोकांना देण्यात येणार आहे त्याचा मुद्दा एक महत्वाचा त्याच्यामध्ये तो आपण लक्षात आहे. शासनाने GR काढलेला आहे ज्याला जमिनीच्या बदल्यात जमीन पाहिजे त्याला जमीन मिळेल, ज्याला जमिनीच्या बदल्यात पैसे पाहिजे त्याला पैसे मिळतील. ही मागणी शेतकऱ्यांकडनं आली, इथल्याच नाही महाराष्ट्रातल्या अनेक तालुक्यांच्या शेतकऱ्यांकडनं आली. भोईरजी, मला तुमच्याकडे यायचं आहे की तुमच्या पाठीशी असलेल्या सर्व शेतकऱ्यांची येत्या काळातली भूमिका काय असेल अगदी थोडक्यात. याच्यामध्ये कॉरिडॉर जो रोड जातोय त्याची संघर्ष समिती आहे, त्यांनी नॅशनल हायवे 3चं रुंदीकरणात करण्यात यावं अशी मागणी केली होती. त्यानंतर आम्ही सर्व NH3च्या शेतकऱ्यांनी तिकडच्या शेतकऱ्यांशी संपर्क साधला आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला योग्य पॅकेज मिळाल्यानंतर आम्ही त्याचा विरोध करणार नाही. परंतु काही ठराविक लोक या गोष्टीचा विरोध करत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. बोललंच नाही काय नाही, कारण आमच्याकडे बोट दाखवला म्हणून आम्ही त्याची चौकशी केली की इकडे ते लोक मागणी का करतायत. समृद्धी महामार्ग आहे का शेतकऱ्यांचा बरबादीचा मार्ग आहे? कारण या हायवेमध्ये माझी 3 एकर जागा गेलेली आहे. आम्हाला 10 कोटीच्या ऐवजी 3 एकरचे 10 लाख मिळालेत फक्त. शासनाने सांगितलं होतं तुमची जागा संपादित केल्याच्या नंतर आम्ही याच्यावर लवाद नेमू. तो लवाद नेमला गेलेला आहे. पण कोकण आयुक्त आहेत त्याचे अध्यक्ष, कोकण आयुक्तांकडे गेल्यानंतर त्यांनाच माहिती नाही की लवाद नेमलाय की नाही. आम्ही नॅशनल कोऑर्डिनेशनचा मोठा गोंधळ आहे लक्षात आलं. आणि इथे जे उपस्थित असलेले जे लोकप्रतिनिधी आहेत ते लोकप्रतिनिधी हा सगळा जनाक्रोश ऐकतायत आणि ते या सगळ्यावरती नक्की काहीतरी करतील अशी आपण अपेक्षा करूयात. अगदी थोडक्यात काय नेमका मुद्दा? मागच्या वेळेस संघर्ष समितीचे अध्यक्ष विनायकजी पवार आणि खासदार कपिल पाटील साहेबांना घेऊन मुख्यमंत्र्यांकडे गेले. यांनी काय निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले ते पण लोकांना जरा सांगू द्या. मागण्या काय तुम्ही मांडल्या, मागण्या मांडतायत आणि पुन्हा तुम्ही शेतकऱ्यांची दिशा बोलतात. त्या मागण्या काय मुख्यमंत्री साहेबांकडे काय दिलेल्या आहेत ते त्यांनी सांगाव्यात. बोलून काय नेमक्या मागण्या होत्या सांगा. शासकीय अधिकाऱ्यांकडून आपल्याला जी माहिती मिळाली होती की NH3च्या लगत त्यांची एकूण 60 मीटर जागा आहे आणि नॅशनल हायवेकडे आपण चौकशी केली तेव्हा त्यांनी जी माहिती दिली होती त्या आधारे आपण मागणी केली होती की जर अगोदरच तो आपण भूसंपादन केलेलं असे एक मिनिट सांगतो. नाही मला आपण त्यांचा मुद्दा आधी आपण ऐकूया. 2 मिनिट. तर त्याच्यामध्ये ती एक मागणी होती की NH3च्या विस्तारासंदर्भात आपण विचार करावा. तर NH3 मध्ये मूळतः असं आहे की फक्त संपूर्ण शेतकऱ्यांची नंतर तो मुद्दा या संघर्ष समितीने बाद केलेला आहे. कारण हेही शेतकरी आमचेच आहेत, त्याच्यामुळे कोणाचीही जमीन घेऊन मग ते कोणाला हे करायचं नाही, आपल्याला विस्थापित करायचं नाही. कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण बोलतोय. किसनरावजी कथोरे, कार्यक्रमाचा शेवट करत असताना आज इथं उपस्थित असलेले लोकच नाही तर याशी संबंधित कोट्यवधी लोक या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला ऐकणार आहे. काय आगामी काळातली भूमिका असेल हा सगळा जनाक्रोश आपण ऐकला. मुख्यमंत्र्यांच्याकडं या बाबतीमध्ये आजची जी भूमिका शेतकऱ्यांची आहे
ते खासदार आणि आमदार आम्ही दोघे मिळून मांडू आणि निश्चितपणे शेतकऱ्यांना कशा पद्धतीने न्याय मिळेल यासाठी करू. फक्त भूमिका तुमच्याही लक्षात आली असेल, जनतेच्या पण आली पाहिजे. एका बाजूला शिवाजी जन्माला यावा पण तो दुसऱ्याच्या घरात, ही भूमिका घेऊन चालू नये, स्पष्टपणाने वागावं. खरं म्हणजे एकदा सांगितलं, मला स्वतः सांगितलं या संघर्ष समितीने का तुम्ही मागणी करा का NS3 ची मागणी करा म्हणून, आणि अशा पद्धतीने बोलणं काही चुकीचं आहे. खरं म्हणजे एकदा एकाच भूमिकेतून राहिलं पाहिजे. जर हा महामार्ग व्हायचा असेल तर तो कसा व्हावा याची भूमिका एकदा स्पष्ट झाली पाहिजे. आगामी काळातली भूमिका काय असेल? मला कार्यक्रम या ठिकाणी संपवायचा, वेळ संपली. आमची या स्थानिक लोकप्रतिनिधी भूमिका ही आहे की त्या महामार्गाचा शेतकरी काय आणि या महामार्गाचा शेतकरी जाय. या तालुक्यातून जाणारे कोणताही महामार्ग असो पण तो भरडला जाणार तो माझ्या तालुक्याचा शेतकरी आहे. आणि मग दोन्ही समितीच्या सोबत इकडे झाल्या नाही पाहिजे आणि तिकडे रस्ता झाला नाही पाहिजे. जोपर्यंत शेतकऱ्यांचं समाधान होत नाही तोपर्यंत मी शेतकऱ्यांच्या सोबत या ठिकाणी आहे आणि ते समाधान करण्याची जबाबदारी माननीय कपिल पाटील साहेबांनी कतोर साहेब यांनी घ्यावी, कारण ते शासनाचे त्या ठिकाणी प्रतिनिधी आहेत. मला खासदारांकडे जायचं आहे. खासदार, आपण काय आश्वासन द्याल अगदी थोडक्यात या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये, कारण लोकांच्या भावना आक्रमक आहेत. आपल्या माध्यमातून शहापूर तालुक्याच्या सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करायची आहे की आधी तुम्ही एकमत करा, नेमकं आपल्याला कुठल्या बाजूने जायचं आहे. माझ्यासाठी दोन्ही काय जनतेचं काय म्हणणं आहे? महामार्ग हवा की नको? काय नेमकं म्हणणं आहे? आपण सगळ्यांनी मला इथे 2 मिनिटं माझी विनंती आहे सगळ्यांना. आपण 2 मिनिटं ऐका. आपण एक माझी विनंती आहे सगळ्यांना. आपण इथे सगळे लोक, तमाम कोट्यवधी लोक, तुमचे सगळे लोक, सगळी जनता हा कार्यक्रम बघणार आहे. आपली काय नेमकी मागणी आहे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचूयात. आपल्याला महामार्ग हवा की नको? हवा असेल नको महामार्ग हवा असणारी मंडळी पण आहेत. का महामार्ग हवा आहे? सगळे म्हणतात नको. का हवाय महामार्ग? महामार्ग हवा कारण आमच्या शेत जमिनीला पुढे येणारे रेट, पुढे येणारी दिशा चांगल्या प्रकारे होईल. नाशिक समृद्धी मार्ग गेला तर आमची मागणी याच्यामध्ये मी पत्र लिहिलं तुम्हाला की साईडला अप्रोच रस्ता आम्हाला कल्याणपर्यंत दोन्ही साईडनी पाहिजे आणि चांगला पॅकेज दिला पाहिजे. दुसरी आणखी एक मागणी आहे, ज्या शेतकऱ्यांच्या मुलांची जमीन जाणार आहे, दिशाभूल यांची जमीन जात नाही, आमची जातात. मी शेतकरी 100 माझ्याकडे 7-12 आहेत आणि आम्ही सापगाव, खुटगार, अंबारजे या गावापासून तर सरलांब्यापर्यंत आम्ही देण्यास तयार आहे. मी निवेदन तयार केलेलं तुम्हाला एक सूर हा इथं असे. अगदी थोडक्यात काय नेमकं तुमचं म्हणणं? अगदी थोडक्यात कार्यक्रम संपवायचा. या सरकारचे आभार मानल मी. या आधीच्या सरकारचे हस्तांतर जमीन करताना कधी शेतकऱ्यांना विचारात घेतला नव्हता, पण या सरकारचा मी आभार मानल का फडणवीस सरकारने का शेतकऱ्यांची बाजू मांडून घेतात. आणि एक संघर्ष समितीचा बरेचसे लोक माझ्याकडे आले जे खासदारांच्या बोलण्याशी मी सहमत आहे का आम्हाला जर 4 पटीने पैसे भेटले तर आम्ही जमीन द्यायला तयार आहे. शशी वेकंडे मला बोललेले आहेत. शशी वेकंडेचं मी नाव घेतो. यांचा मुद्दा आपण या ठिकाणी अशा करता घेतला की दोन्ही मुद्दे जे आहेत ते देखील या ठिकाणी आले पाहिजे. विकासालाच फक्त विरोध का, हाही त्यांचा तो मुद्दा आहे. पण विकास हा व्हावा का आणि तो कसा व्हावा या सगळ्या प्रश्नाकडे अत्यंत ममत्वेनं राज्य आणि केंद्र सरकारला पाहावं लागेल. शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या अत्यंत गांभीर्यानं राज्य आणि केंद्र सरकारला समजून घ्याव्या लागतील. अत्यंत आक्रमक इथली जनता आहे. लोकप्रतिनिधी देखील त्यांचं म्हणणं समजून घ्यायला तयार आहेत, पण शासनाच्या अधिकाऱ्यांनी अधिक चांगल्या पद्धतीनं लोकांच्या मध्ये जावं अशी त्यांची इच्छा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे की इथल्या स्थानिकांना विचारात घेतल्याशिवाय आम्ही देखील या सगळ्याच्या सरकारच्या सोबत नसू असं लोकप्रतिनिधी म्हणतात. राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारही या सगळ्या शेतकऱ्यांच्या आणि इथल्या सर्वसामान्यांच्या जनभावना विचारात घेतील अशी आपण अपेक्षा करूयात. या पुढेही झी24 तास या संबंध परिसरामधल्या शेतकऱ्यांच्या सोबत अशाच पद्धतीने कायम असणार आहे. रोकटोकमध्ये आज आपण इथंच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.